Chemistry Standard 12. We are discussing chapter number 7, elements of group 16, 17 and 18, part 18. We are discussing compounds of chlorine. In group number 17, in halogen family, elements are fluorine, chlorine, bromine, iodine and astatine. We discussed chlorine, its preparation, its physical properties, its chemical properties and uses. Today we are going to discuss hydrogen chloride, which is a compound of chlorine. Hydrogen chloride was prepared by Glauber in 1648 by heating common salt with concentrated sulfuric acid. Davy in 1810 showed that it is a compound of hydrogen and chlorine. हायड्रोजन क्लोराईड पहिल्यांदा तयार केलं ग्लॉबर नावाच्या सायंटिस्टनं 1648 साली. कसं तयार केलं तर त्यानं कॉमन साल्टला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड बरोबर हीट केलं. कॉमन साल्ट म्हणजे आपल्या घरातलं मीठ NaCl, त्याची H2SO4 बरोबर रिॲक्शन केली, तयार झालं HCl हायड्रोजन क्लोराईड. डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं 1810 मध्ये दाखवलं की तो हायड्रोजन आणि क्लोरीन ह्या दोन एलिमेंटचा तो कंपाऊंड आहे. प्रिपरेशन, मग जशी ग्लॉबरनं मेथड वापरली होती तीच मेथड वापरली जाते HClच्या प्रिपरेशनसाठी. इन द लॅबोरेटरी हायड्रोजन क्लोराईड इज प्रिपेअर्ड बाय हीटिंग सोडियम क्लोराईड मीन्स कॉमन साल्ट NaCl विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. बघा NaCl घेतलंय, त्याच्यात H2SO4 टाकलं, 420 केल्विनला हिट केलं की काय काय तयार होतं. ह्याच्यातला H2SO4 मधला एक HSO4 आणि ह्याच्यातलं NaHSO4 म्हणजे सोडियम हायड्रोजन सल्फेट किंवा सोडियम बाय सल्फेट, आणि एक H आणि एक Cl HCl म्हणजेच हायड्रोजन क्लोराईड तयार होतो. NaHSO4 म्हणजे सोडियम हायड्रोजन सल्फेट किंवा सोडियम बाय सल्फेट. परत त्याच्यामध्ये NaClचा दुसरा मॉलिक्यूल ॲड होतो आणि मग ह्याच्यातलं H आणि Cl तयार होतं HCl. हा Na आणि हे Na2SO4 म्हणजे तयार होतं सोडियम सल्फेट. म्हणजेच आपल्याला NaCl एका रिॲक्शनसाठी 2 लागतात. इंटरमिजिएट म्हणून सोडियम हायड्रोजन सल्फेट तयार होतं आणि HClचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. HCl हा गॅस आहे. मग आपल्यासमोर जो असतो तो HCl ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यामध्ये विरघळवलेला गॅस असतो, म्हणून आपण त्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड असं म्हणतो, जे आपल्याला पुढे शिकायचं. HCl हा एक गॅस आहे. HCl गॅस कॅन बी ड्राईड बाय पासिंग इट थ्रू कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आपण त्याच्यातलं पाणी काढलं की आपल्याला HCl गॅस मिळतो आणि त्याला ड्राय करण्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमधनं त्याला पास करतात. म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं सल्फ्युरिक ॲसिड शोषून घेतं आणि आपल्याला ड्राय HCl गॅस मिळतो. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ HClच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय काय सांगायचं असतं सांगितलं. स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी ह्याच्याबद्दल बोलायचं असतं. बघूया. हायड्रोजन क्लोराईड इज ए कलरलेस अँड पंजंट स्मेलिंग गॅस, म्हणजे त्याला रंग नाही. पंजंट म्हणजे उग्र वास आहे आणि तो वायू आहे, गॅस आहे. मग आपल्यासमोर प्रयोगशाळेत असतो तो गॅस पाण्यामध्ये विरघळलेला असतो, म्हणून त्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड असं म्हणतो. इट कॅन बी इझिली लिक्विफाईड. बघा, त्या गॅसचा आपण लिक्विड सहज करू शकतो. टू ए कलरलेस लिक्विड झाल्यावर सुद्धा तो कलरलेस असतो. त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 189 केल्विन. विच फ्रीजेस टू ए व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. त्याला आणखी आपण थंड करून त्याचं सॉलिड सुद्धा करू शकतो. सॉलिडमध्ये मात्र तो व्हाईट असतो आणि क्रिस्टलाइन सॉलिड असतो. त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 159 केल्विन. म्हणजेच आपण HCl गॅसचं लिक्विड पण करू शकतो, त्याचं सॉलिड पण करू शकतो. म्हणजेच तो इझिली लिक्विफाईड आहे. 189 केल्विनपर्यंत टेम्परेचर जर आपण खाली आणलं की लगेच त्याचं लिक्विड होतं, आणि 159 केल्विनपर्यंत जर त्याचं टेम्परेचर आणलं, आणखी टेम्परेचर कमी केलं तर तो फ्रीज होतो आणि त्याचा व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड तयार होतो. पाण्यामध्ये तो भरपूर विरघळतो. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. आता त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज संपल्या. HClच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे तो कुणाकुणाबरोबर कोणती रिॲक्शन करतो. तर पहिलं म्हणजे HCl आपण ॲसिड म्हणून वापरतो, म्हणजेच त्याच्याकडे आहे ॲसिडिक प्रॉपर्टी.
हायड्रोजन क्लोराईड इज हायली सोल्युबल इन वॉटर अँड आयोनायझेस ॲज फॉलोज. बघा HCl गॅस आहे, तो पाण्यामध्ये विरघळतो, पाणी लिक्विड आहे, त्याचे HCl मध्ये H प्लस आयन्स पाण्याला दिले जातात, H2 आणि ह्याचे H प्लस H3O प्लस होतं, ह्याला हायड्रोनियम आयन असं म्हणतात, आणि Cl मायनस आयन्स तयार होतात, ज्याचा Ka आहे 10⁻⁷, म्हणजे Ka ची व्हॅल्यू अतिशय हाय आहे 10⁻⁷, आणि ह्याच्यावरनं कळतं की ते किती स्ट्रॉंग ॲसिड आहे. जेवढा Ka हायर तेवढं ॲसिड स्ट्रॉंग असतं, म्हणजेच ह्याचा Ka अतिशय जास्त आहे आणि म्हणून HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ HCl गॅस, ज्यावेळेस आपण HCl गॅस पाण्यामध्ये विरघळवतो, इज कॉल्ड ॲज हायड्रोक्लोरिक ॲसिड. High value of dissociation constant K indicates that it is a strong acid in water. ही K ची मोठी किंमत आपल्याला सजेस्ट करते ती अतिशय स्ट्रॉंग ॲसिड आहे पाण्यामध्ये. रिॲक्शन विथ अमोनिया, अमोनिया बेस आहे, HCl ॲसिड आहे, त्याची लगेचच अमोनिया बरोबर रिॲक्शन होते आणि साल्ट तयार होते. हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट्स विथ अमोनिया अँड गिव्स व्हाईट फ्युम्स ऑफ अमोनियम क्लोराईड. ज्यावेळेस हायड्रोक्लोरिक ॲसिड अमोनिया बरोबर ट्रीट होतं, आपल्याला पांढऱ्या वाफा बघायला भेटतात ज्या अमोनियम क्लोराईडच्या असतात. सिंपल रिॲक्शन आहे NH3 प्लस HCl, बेरीज करायचे NH4Cl, म्हणजेच अमोनियम क्लोराईड नावाचं साल्ट तयार झालं. हा बेस, हे ॲसिड आणि हे साल्ट. रिॲक्शन विथ नोबल मेटल्स, नोबल मेटल्स म्हणजे राजधातू, सोने, चांदी, प्लॅटिनम ह्यासारखे जे मेटल्स असतात, चांदी येत नाही त्याच्यात, सोनं आणि प्लॅटिनम हे नोबल सहजासहजी रिॲक्शन करत नाहीत. व्हेन 3 parts ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड 1 part ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3. बघा 3 पार्ट घ्यायचे HClचे आणि 1 पार्ट घ्यायचं नायट्रिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेटेड HNO3. ते मिक्स केल्यानंतर जे मिश्रण होतं ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्याला ॲक्वा रेगिया असं म्हणतात. ते ॲक्वा रेगिया इज फॉर्म्ड नोबल मेटल्स लाईक गोल्ड, प्लॅटिनम गेट डिझॉल्ड इन ॲक्वा रेगिया. हे गोल्ड सारखे, प्लॅटिनम सारखे नोबल मेटल कशाबरोबर जरी ॲक्ट होत नाहीत, पण ह्या ॲक्वा रेगिया जे अतिशय स्ट्रॉंग ॲसिड तयार झालेलं असतं त्याच्यामध्ये मात्र ते पटकन विरघळतात, आणि म्हणून ही यांची खास रिॲक्शन आहे. ह्या मिश्रणाचं नाव लक्षात ठेवायचं आहे ॲक्वा रेगिया. त्याच्यामध्ये 3 पार्ट कॉन्सन्ट्रेटेड HClचे असतात आणि 1 पार्ट हा कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडचा असतो, म्हणजे HNO3. ती रिॲक्शन आपण बघूया. Au म्हणजे गोल्ड, HNO3 आणि HCl ह्याच्यामध्ये काय काय असतं तर 4H प्लस 3 कुणाचे 3 HClचे, हे NO3 म्हणजे 4 पार्ट HClचे झाले. हा NO3 काय तयार होतं बघा AuCl4 म्हणजे ऑरियम क्लोराईड, म्हणजे गोल्ड क्लोराईड तयार होतं. Au म्हणजे गोल्ड, त्याचं जे नाव आहे एलिमेंटचं ऑरियम, म्हणून तुम्ही ऑरियम क्लोराईड असं म्हणू शकता, गोल्ड क्लोराईड असं म्हणू शकता. प्लस NO3चं रूपांतर होतं NO मध्ये, नायट्रोजन मोनॉक्साईडमध्ये, आणि प्लस आपल्याला मिळतात 2 H2O, म्हणजेच गोल्ड विरघळलं, त्याचं साल्ट तयार झालं, म्हणजेच हे सजेस्ट करतं की गोल्ड विरघळलंय, त्याचं साल्ट तयार झालंय. त्याच पद्धतीनं प्लॅटिनम ज्यावेळेस आपण HNO3 आणि HClच्या मिक्सचरमध्ये टाकतो त्यावेळेस त्याच्यात H प्लस असतात, NO3 मायनस आयन्स असतात नायट्रिक ॲसिडमधले, आणि Cl मायनस आयन्स असतात. त्यावेळेस प्लॅटिनम आणि क्लोरीनचा मिळून जे साल्ट तयार होतं P2Cl62 मायनस, NO ला NO तयार होतात, पण 4 NO तयार होतात, आणि पाण्याला पाणी 8 H2O तयार होतात, म्हणजेच प्लॅटिनम सुद्धा त्या ॲक्वा रेगिया म्हणजेच हे H प्लस NO3 आणि Cl मायनस हे कॉम्बिनेशन म्हणजेच ॲक्वा रेगिया आहे, कारण त्याच्यामध्ये HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड असतं आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. म्हणून ॲक्वा रेगियामध्ये गोल्ड पण विरघळतं आणि प्लॅटिनम पण विरघळतं. ह्यानंतर युजेस वगैरे आपल्याला याचे दिलेले नाहीत हायड्रोजन क्लोराईडचे. त्यानंतर ह्या हॅलोजन फॅमिलीचे एक महत्त्वाचे कंपाऊंड जे अतिशय डिटेलमध्ये आपल्याला शिकायचे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. हॅलोजन हे हॅलोजन बरोबरच कंपाऊंड करतात, त्याला म्हणतात इंटर हॅलोजन कंपाऊंड. म्हणजेच फ्लोरीन कॅन बी फॉर्म कंपाऊंड विथ क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीन कॅन फॉर्म कंपाऊंड विथ फ्लोरीन, आयोडीन, ब्रोमीन. म्हणजे हॅलोजन हे एकमेकाबरोबर कंपाऊंड तयार करू शकतात, त्यांना इंटर हॅलोजन कंपाऊंड असं म्हणतात.
ऑल हॅलोजन मॉलिक्युल्स आर डायटॉमिक, सगळे हॅलोजन्स हे डायटॉमिक आहेत. म्हणजे क्लोरीन Cl2 रूपात आढळतो, फ्लोरीन F2 रूपात आढळतो, ब्रोमीन Br2 रूपात आढळतो, आयोडीन I2 रूपात आढळतो. म्हणजे त्यांचे नेहमी 2 ॲटमचाच एक मॉलिक्युल असतो, ते डायटॉमिक आहेत. दे फॉर्म बायनरी कंपाऊंड्स विथ हायड्रोजन. With oxygen they form oxyacids and with halogens they form interhalogen compounds. हायड्रोजन बरोबर ते बायनरी कंपाऊंड तयार करतात. उदाहरणार्थ HF, HCl, HBr, HI असे. ऑक्सिजन बरोबर ते ऑक्झिॲसिड्स तयार करतात. HOCl, HOBr, HOI ते ऑक्झिॲसिड्स. आणि हॅलोजन बरोबरच कंपाऊंड तयार करतात, त्यांना म्हणतात इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. Although all halogens belong to the same group, they have different negativities. Due to this difference in electronegativity, 2 or more halogen atoms combine to form species which may be ionic or neutral. The neutral molecules are called interhalogen compounds. बघा, हॅलोजन जरी एका ग्रुपमध्ये असले तरी त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट आहेत. आपल्याला माहित आहे हॅलोजन फॅमिलीमध्ये किंवा सगळ्या पिरियॉडिक टेबलमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन ओढणारा सगळ्यात पॉवरफुल आहे फ्लोरीन, त्याच्यापेक्षा कमी पॉवरफुल आहे क्लोरीन. म्हणजे वरनं खाली जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. म्हणजेच सगळ्या हॅलोजनच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगवेगळ्या आहेत, डिफरंट आहेत. आणि त्या डिफरन्समुळंच हे हॅलोजन्स एकमेकाबरोबर कंपाऊंड तयार करतात. ते कंपाऊंड आयोनिक असू शकतात, म्हणजे त्याच्यावर प्लस मायनस चार्ज असू शकतो, किंवा न्यूट्रल असू शकतो. ज्याच्यावर कुठला चार्ज नाही असे न्यूट्रल कंपाऊंड्सलाच आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, क्लोरीनचा आणि फ्लोरीनचा कंपाऊंड ClF, ब्रोमीनचा आणि फ्लोरीनचा कंपाऊंड BrF3. आता इथं लिहिण्याची पद्धत काय असते, क्लोरीनची साईज मोठी आहे फ्लोरीनपेक्षा, ब्रोमीनची साईज फ्लोरीनपेक्षा मोठी आहे, कारण एक एक कक्षा वाढत जाते. आणि म्हणून ज्याची साईज मोठी असते तो अगोदर लिहिला जातो. म्हणजे ह्याला FCl असं कधी लिहिणार नाहीत, कारण F साईजनं छोटा आहे. म्हणून साईजनं मोठा जो असतो तो अगोदर लिहिला जातो ClF. ब्रोमीन आणि फ्लोरीनमध्ये ब्रोमीन साईजनं मोठा आहे म्हणून BrF3, F3Br असं म्हणत नाहीत. आणि म्हणून असे जे कंपाऊंड आहेत हॅलोजन बरोबर कंपाऊंड तयार करतात, त्यांना इंटरहॅलोजन कंपाऊंड असं म्हणतात. एक्झाम्पल बघा, आता क्लोरीनचे कोणकोणते कंपाऊंड आहेत फ्लोरीन बरोबर, त्यांना फ्लोराईड असं म्हणतात. क्लोरीन बरोबरच्या कंपाऊंडला क्लोराईड, ब्रोमीन बरोबरच्या कंपाऊंडला ब्रोमाइड आणि आयोडीन बरोबरच्या कंपाऊंडला आयोडाईड. क्लोरीन फक्त फ्लोरीन बरोबर कंपाऊंड तयार करू शकतो. कोणकोणते, ClF3, ClF, ClF3, ClF5. ब्रोमीन फ्लोरीन बरोबर करू शकतो, क्लोरीन बरोबर करू शकतो, स्वतः बरोबर नाही, आयोडीन बरोबर नाही, म्हणजे खालच्या बरोबर नाही, वरच्या बरोबर कंपाऊंड तयार करू शकतात. ब्रोमीन BrF, BrF3, BrF5. क्लोरीन बरोबर एकच करतो, BrCl. आयोडीन फ्लोरीन बरोबर तयार करू शकतो, क्लोरीन बरोबर तयार करू शकतो, ब्रोमीन बरोबर. फ्लोरीन बरोबर तो किती प्रकारचे कंपाऊंड तयार करतो बघा, IF, IF3, IF5, IF7. आपल्याला माहित आहे हॅलोजनच्या ऑक्सिडेशन स्टेट +1, +3, +5, +7 या पद्धतीनं ते कंपाऊंड तयार करतात. IF, IF3, IF5, IF7. क्लोरीन बरोबर तो करतो ICl, ICl3 आणि ब्रोमीन बरोबर करतो IBr. हे सगळे इंटरहॅलोजन कंपाऊंडची उदाहरणं आहेत. An interhalogen compound is a compound formed by combination of atoms of different halogens. वेगवेगळे हॅलोजन एकत्र येऊन जे कंपाऊंड तयार होतात त्यांना इंटरहॅलोजन कंपाऊंड असं म्हणतात. द इंटरहॅलोजन कंपाऊंड इज रिगार्डेड ॲज द हलाइड ऑफ द मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हॅलोजन. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जो असतो त्या हॅलोजनचं त्याला हलाइड असं म्हणतात. म्हणजेच Cl आणि F मध्ये कोण जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, Cl आणि F मध्ये जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे Cl आणि फ्लोरीन आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि म्हणून ह्याला म्हणतात क्लोरीन फ्लोराईड असं म्हणत नाहीत, फ्लोरीन क्लोराईड. म्हणजे जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्याचं ते हलाइड आहे असं समजतात. म्हणून जो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो अगोदर लिहिला जातो आणि जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो पुढे लिहिला जातो, म्हणजेच फ्लोराईड. तो मुद्दा इथं सांगितलाय की द इंटरहॅलोजन कंपाऊंड इज रिगार्डेड ॲज द हलाइड ऑफ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हॅलोजन. ए गिवन हॅलोजन फॉर्म्स इंटरहॅलोजन कंपाऊंड्स
ओनली विथ हॅलोजन हॅव्हिंग लेसर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कधी पण हॅलोजन हा इंटर हॅलोजन कंपाऊंड अशा हॅलोजन बरोबर करतो ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. नोट, the ions formed by combination of different halogens are called as polyhalide ions or interhalogen ions. आपल्याला माहित आहे जर न्यूट्रल असेल तर त्याला इंटरहॅलोजन कंपाऊंड म्हणतात, पण हॅलोजनच हॅलोजन बरोबर आयन तयार केला तर त्याला म्हणतात पॉलीहलाइड आयन किंवा इंटरहॅलोजन आयन्स. एक्झाम्पल बघा, क्लोरीन Cl3 मायनस, म्हणजेच 3 क्लोरीन आलेत आणि त्याच्यावर चार्ज आलाय -1, म्हणून हा पॉलीहलाइड म्हणजे अनेक हलाइड आहेत आणि त्याच्यावर चार्ज आहे म्हणून तो आयन आहे. मग हा मायनस चार्ज हा K+ बरोबर कंबाईन होतो. NH4+ I5- बघा 5 आयोडीन एकत्र आलेत म्हणून पॉलीहलाइड आणि त्याच्यावर -1 चार्ज आलाय म्हणून तो आयन आहे. म्हणून हा 5 आयोडीनवाला पॉलीहलाइड आयन आहे जो एक मायनस चार्जमुळे NH4+ म्हणजे अमोनियम बरोबर कंबाईन झालाय. विच ऑल्सो कंटेन Cl3- अँड I5- आयन्स. ICl आयोडीनचा क्लोरीन बरोबरचा कंपाऊंड. आयोडीन मोनोक्लोराइड इन ग्लॅसियल ॲसिड कॉल्ड ॲज विज सोल्युशन विच इज यूज्ड इन द डिटर्मिनेशन ऑफ आयोडीन व्हॅल्यू ऑफ ॲन ऑइल. प्रत्येक तेलाची आयोडीन व्हॅल्यू काढली जाते. त्या आयोडीन व्हॅल्यू काढताना विज सोल्युशन म्हणून आपण एक जे कंपाऊंड वापरतो ते म्हणजे ICl आयोडीन मोनोक्लोराइड, ते टाकतो आपण ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिडमध्ये आणि त्याला म्हणतात विज सोल्युशन, जे आपण शोधतो एखाद्या तेलाची आयोडीन व्हॅल्यू शोधण्यासाठी. थँक्यू.